बँकिंग सेक्टरमध्ये मिससेल नावाचा प्रकार आलाय बघा आता. मिससेल म्हणजे आपल्या ग्राहकांना चुकीची माहिती सांगून प्रॉडक्ट विकणे. हे का सांगतोय? कारण की प्रायव्हेट सेक्टरमधली सगळ्यात मोठी बँक आहे ना, HDFC बँक. त्या बँकेचे चेअरमन जे आहेत त्यांनी राजीनामा दिलाय. त्यानंतर त्यांच्या अंडर असणारे 3 ते 4 अधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. त्यांनी काय केलं होतं, स्विस बॉन्ड जे आहेत ते चुकीच्या पद्धतीची माहिती सांगून सेल केले होते. नंतर ते बॉन्ड क्रॅश झाले, कस्टमरला नुकसान झालं, कस्टमरनं कंप्लेंट केली. त्यानंतर हे सगळा प्रकार उघडकीस आला. 1,00,000 कोटी रुपयांचं त्या बँकेचं नुकसान झालंय. शेअर मार्केट त्यांचे शेअर्स कोसळल्यामुळं. त्याच्यामुळे तुम्ही जर बँकेशी संबंधित येत असाल, लोन, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, तर सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित तपासून मग साईन करा. तुमचा जो बँकर आहे ते डॉक्युमेंट सगळे जर इंग्लिशमध्ये असतील, त्याला मराठीमध्ये सांगायला हवा. ज्याला मराठी किंवा इंग्लिश समजतं अशा व्यक्तीला सोबत न्या. आता बँकांच्या कॉम्पिटिशनमुळं, जास्तीत जास्त सेल्सचे टार्गेटमुळं, जो सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो चुकीची माहिती सांगून सुद्धा बँकेचा प्रॉडक्ट विकू शकतो आणि विकतोय. नंतर पस्तावण्यापेक्षा तुम्ही काय करा, कितीही चांगलं रिलेशन असलं त्या बँकरसोबत तरी तो प्रॉडक्ट, त्याची सगळ्या अटी शर्ती सगळ्या जाणून घेऊन मगच साईन करा. हरियाणामध्ये कोटक महिंद्रा बँकेवरती सुद्धा कारवाई केली अशाच प्रकारच्या मिससेलमुळं. त्याच्यामुळं चांगली बँक निवडा आणि चांगला बँकर त्याच्याकडूनच तुमचे जे काही लोन असेल, पॉलिसीज असतील त्या करा आणि त्याची सगळी माहिती रिटर्नमध्ये घ्या.